श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळणार का? अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आता पूर्णत्वास जातील का? करिअरमध्ये नवीन संधी मिळून प्रगतीचा मार्ग खुला होईल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन बचतीत वाढ होईल का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि प्रेमळ बनेल का? विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा किती अनुकूल ठरणार आहे? आरोग्य आणि प्रवासाच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, नियोजन आणि सकारात्मक बदलांचा ठरू शकतो. बुधग्रहाच्या प्रभावामुळे तुमची विचारशक्ती, विश्लेषण क्षमता आणि निर्णय क्षमता अधिक प्रभावी राहील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागतील आणि नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहण्याची तुमची सवय या आठवड्यात तुम्हाला मोठा फायदा करून देईल. मात्र अतिविचार आणि अनावश्यक चिंता टाळणे गरजेचे राहील. संयम, सातत्य आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर हा आठवडा अनेक महत्त्वाच्या यशाची दारे उघडणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याची संधीही मिळेल. तुमच्या शिस्तबद्ध कामामुळे आणि वेळेच्या योग्य नियोजनामुळे कार्यालयात तुमचे कौतुक होईल. अनेक दिवसांपासून रखडलेले प्रकल्प पूर्ण होण्यास सुरुवात होईल. पदोन्नती, पगारवाढ किंवा विभागीय बदलासंदर्भात सकारात्मक घडामोडी घडू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि विस्ताराचे योग निर्माण होतील. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद आणि विश्वास कायम ठेवणे आवश्यक राहील. कागदपत्रे, करार किंवा आर्थिक व्यवहार करताना बारकाईने तपासणी करा. सहकाऱ्यांसोबत समन्वय ठेवल्यास मोठे कामही सहज पूर्ण होईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि भविष्यासाठी नवीन दारे खुली होतील. शांत स्वभाव, अचूक नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनत हीच या आठवड्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक आणि स्थिर राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असल्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. व्यवसायातून अपेक्षित नफा मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील आवश्यक वस्तू, दुरुस्ती किंवा कुटुंबाच्या गरजांसाठी काही मोठा खर्च करावा लागू शकतो. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती तपासूनच निर्णय घ्या. जोखमीच्या योजनांपासून थोडे दूर राहणे अधिक हिताचे ठरेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजनामुळे भविष्यातील सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य आणि समाधान दोन्ही अनुभवायला मिळेल. कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये परस्पर समजूतदारपणा वाढेल आणि जुने गैरसमज दूर होईल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. जोडीदारासोबत संवाद अधिक चांगला होईल आणि नात्यातील विश्वास वाढेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा गोड आठवणी निर्माण करणारा ठरू शकतो. भविष्याबाबत गंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी छोट्या गोष्टींवरून मतभेद वाढू देऊ नयेत. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांच्या भेटीमुळे उत्साह वाढेल. कुटुंबासाठी वेळ काढल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. तुमच्या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. घरातील एखादे शुभकार्य किंवा आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबात उत्साह निर्माण करू शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आणि प्रेरणादायी ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. मित्रांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहणे आवश्यक आहे. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. एखाद्या प्रकल्पात किंवा स्पर्धेत यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नियमित अभ्यास, शिस्त आणि चिकाटीमुळे भविष्यातील यशाचा मजबूत पाया तयार होईल. या आठवड्यात घेतलेली मेहनत पुढील काळात मोठे यश मिळवून देऊ शकते. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, परंतु कामाचा अतिताण घेणे टाळा. धावपळीमुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि संतुलित आहार
यावर विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे बाहेरचे अन्न कमी खा. नियमित चालणे, योगाभ्यास आणि प्राणायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा आणि सकारात्मक विचार उपयुक्त ठरतील. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. काम आणि विश्रांती यामध्ये योग्य समतोल राखल्यास आठवड्याच्या शेवटी नवचैतन्य आणि ऊर्जा जाणवेल. नियमित दिनचर्या पाळल्यास आरोग्य अधिक चांगले राहील. प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा कौटुंबिक कारणासाठी प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास लाभदायक आणि अनुभव समृद्ध ठरेल. धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळाल्यामुळे मनाला शांती मिळेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि भविष्यात त्या संपर्कांचा फायदा होऊ शकतो. समाजात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. एखाद्या सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रवासादरम्यान कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाहनाची योग्य तपासणी करूनच लांबचा प्रवास करा. समाजसेवा किंवा एखाद्या चांगल्या कार्यात सहभागी झाल्याने मानसन्मान वाढेल. तुमचा समंजस आणि मदतीचा स्वभाव अनेकांची मने जिंकून देईल. उपाय: दर बुधवारी भगवान श्रीगणेशाची मनोभावे पूजा करा. ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरवा मूग, हिरव्या भाज्या किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. प्रत्येक महत्त्वाचे काम सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण करा. वाणीमध्ये नम्रता आणि संयम ठेवा. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करा. एकूण हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, मानसिक समाधान आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. आर्थिक नियोजन योग्य राहिल्यास बचतीत वाढ होईल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ आणि आनंदी राहील तर प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष यशदायी ठरू शकतो. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहात आणि सकारात्मक ऊर्जेत जाईल. या आठवड्यात तुमची बुद्धिमत्ता, शिस्त, संयम आणि बारकाईने काम करण्याची वृत्ती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ किंवा व्यावसायिक यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास अधिक वाढेल. धन्यवाद.